जयंत बेशुद्ध झाला हे समजून जानू आणि विश्वा त्याला ड्रममध्ये घालतात. पण नंतर जे काही घडतं. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडणार, चला तर बघूया. तर घडतं असं, सिद्धूला खूप खात्री असते की भावनाच निवडून येणार. तो आता बातम्या ऐकतो आणि म्हणतो, बघा बघा आत्ता बातमी येईल. बातम्या सांगत असतात, संपतराव गाडे पाटलांची लहानी सून भावना गाडे पाटील आणि त्यांची मोठी सून निलांबरी गाडे पाटील. तर यामधून बहुमताने निलांबरी गाडे पाटील निवडून आल्या. हे ऐकून सगळे शॉक होतात. पण निलांबरीला मात्र खूप आनंद होतो. ती घरामध्ये ढोल वाजवून सगळ्यांना त्रास देत असते. पण निवडून आल्यानंतर ती आदिराजच्या गळ्यात द्यायला लागते. पण तो काही घेत नाही. ती आता ओरडते, घ्या. आदिराजच्या गळ्यात घालते आणि म्हणते, वाजवा. आणि सगळ्यांना म्हणते, बघितलं मी काय सांगत होते, मीच निवडून येणार. पण नाही, तुम्हाला वाटलं भावना निवडून येणार. काय पप्पा, घालवली ना भावनानी इज्जत. सांगत होते मला निवडणुकीला उभा करा, पण नाही. आता या सिद्धू आणि भावनाचा चांगलाच माज उतारला असणार. ती आता सगळ्यांना खूप त्रास देत असते. तेवढ्यात पार्सलवाला म्हणतो, निलांबरी गाडे पाटील तुमचं पार्सल आहे. ती हो दादा आलेचा. पार्सल घेऊन म्हणते, याची मी खूप वेळची वाट बघत होते. आदिराजला म्हणते, गुबू गुबू वाजव. ती आता आत जाते. संपतराव म्हणतो, सिद्धू तू काय म्हणाला होता की भावना निवडून येणार, मग काय झालं, कुठे कमी पडलास. आजी म्हणते, सिद्धू तुला कळतंय का, अरे समाजासमोर आमचं नाक कापलं, आता पार्टीमध्ये काय तोंड दाखवणार. काय रे सिद्धू, तुला साधा प्रचार करता आला नाही. सिद्धू म्हणतो, आम्ही प्रचार केला होता. भावना सगळ्यांच्या घरी गेली, सगळ्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले, सॉल्व पण केले, पण काय झालं काय माहिती. संपतराव म्हणतो, सिद्धू तू म्हणाला म्हणून भावनाला उभा केलं, नाहीतर मी तर आधी निलांबरीलाच उभा करणार होतो. रेणुका म्हणते, जाऊ द्या ना, काय फरक पडतोय. अहो त्या इलेक्शनपेक्षा आपण सगळे एकत्र आहे हे महत्त्वाचं नाही आहे का. आजी म्हणते, ओ शान्या सुनबाई तुम्ही शांत बसा. काय रे सिद्धू, तू आता उत्तर दे. संपतरावही बोलत असतात आणि आजी पण. सिद्धू बोलायला लागतो, पण भावना म्हणते, सिद्धिराज तुम्ही तरी शांत बसा. अहो पप्पा आणि आजीला तुम्ही समजून घ्या. निलांबरी आत जाते, खूप मिरच्या घेते आणि ठेचत असते. आता पेढा अर्धा अर्धा करते, त्यामध्ये ठेचा घालते आणि पुन्हा त्याला चिपकवते. एका डिशमध्ये ठेवते आणि म्हणते, आता बघा मी तुमची हालत कशी वाईट करते. बाहेर जाते आणि आदिराजला म्हणते, ए गुबू गुबू वाजवा. इथून पुढे तुम्ही फक्त माझ्या तालावर नाचायचं. सगळ्यांना म्हणते, हे बघा मी तोंड गोड करायला तुमच्यासाठी काय आणलं. ती पहिले रेणुकाकडे जाते आणि पेढ्या द्यायला लागते, पण रेणुका काय घेत नाही. निलांबरी तिचा हात पकडते आणि जोरात पेढा ठेवते आणि म्हणते, ह्या घरामध्ये आता मी जे म्हणेल तेच घडणार. ती संपतकडे जाते आणि म्हणते, पप्पा. संपत घाबरून लगेच हात पुढे करतो. ती आता आजीकडे जाते आणि म्हणते, आजी घ्या पेढा. पण आजी काय पेढा घेत नाही. ती आता घेते आणि आजीच्या पण हातावर रेणुकाप्रमाणेच मारते. तिचं हे वागणं सगळ्यांना आश्चर्यकारक वाटत असतं. आदिराज म्हणतो, निलांबरी सोड ना आता. ते ओ गुबू गुबू वाजवायला सांगितलं ना, वाजवायचं. सिद्धू आणि भावनासमोर जाते आणि म्हणते, माझा लाडका दीर, माझी लाडकी जाऊ. हो आता मी तुम्हाला पेढा देणार नाही बरं का, तुम्ही घ्यायचा आणि खायचा. सिद्धूच्या चेहऱ्यावर राग असतो, तो बाजूला तोंड करतो. निलांबरी आता पेढा घेते आणि जोरात त्याच्या तोंडात कोंबते. दुसरा पेढा घेते आणि भावनाच्या तोंडात कोंबते. आता मिरचीमुळे दोघांनाही ठसका लागतो आणि हालत वाईट होते. निलांबरी आता मोठ्याने हसायला लागते. सिद्धू म्हणतो, भावना चल पटकन. निलांबरीला म्हणतो, भावना प्रेग्नंट आहे, तुला असं करायला लाज नाही वाटत. तो आता भावनाला आत घेऊन जातो, पटकन पाणी साखर देतो. भावना पण त्याला साखर देते. सिद्धू म्हणतो, भावना तू बरी आहेस ना आता. तो आता परत काहीतरी गंमत करतो. भावना हसायला लागते आणि ते सिद्धिराज तुम्ही पण ना. आता दोघं पण एकमेकाच्या डोक्याला डोकं लावतात. सिद्धू म्हणतो, जोपर्यंत आपण सोबत आहे ना तोपर्यंत आपल्याला काही भीती नाही. व्यंकी ऑफिसमध्ये जातो आणि त्याला कळतं की या सगळ्यामागे जयंत आहे आणि श्रीनिवासला कंपनी काढण्यासाठी जयंतनेच मदत केली. तो आता हरकून जातो आणि जयंतला खुणेने विचारतो, हे सगळ्यांना का नाही सांगितलं. जयंत म्हणतो, मीच बाबांना सांगितलं होतं कुणालाच सांगायचं नाही, पण आता तू इथे आला ना, आता तू सगळ्यांना सांगू शकतो. आता प्रेमाने व्यंकी त्याला मिठी मारतो आणि जयंत पण जयंतच्या मनामध्ये नेहमी सर्ग काळं असतं.
जानू काय जयंतचा पिछा सोडत नसते. त्याला फोन करून ऑफिसमध्ये पण त्रास देते आणि म्हणते, जयंत तुम्ही घरी या बरं का, तुमची मनस्थिती ठीक नाही आहे. तो सांगत असतो, जानू मला काहीही झालं नाही. पण जानू काय ऐकत नाही आणि त्याला घाबरवते. नेहमीप्रमाणे जयंतसमोर त्याच्या प्रतिमा येतात आणि त्याला चिडवतात, वेडा वेडा वेडा. तो आता घरी जातो तर जानू चिडवायला लागते. तो म्हणतो, जानू अलाराम लावूया, मला सकाळी लवकर जायचे. सकाळी जयंत उठतो आणि म्हणतो, जानू किती उशीर झाला आहे, अलाराम कसा वाजला नाही. जानू म्हणते, जयंत तुम्ही एवढं काय हायपर होताय. ती आता जयंतला एवढा काय त्रास देते की जयंतला चक्कर येते आणि तो खुर्चीवर पडतो. तेवढ्यात विश्वा येतो आणि हसायला लागतो. जानू म्हणत असते, जयंत सर मी दिसते का तुम्हाला, अंधक दिसते का. विश्वा म्हणतो, जानू अगं त्याला किती त्रास देते, अशाने तो वेडा होईल. जानू म्हणते, मला तेच तर करायचे, हा ठार वेडा झाला पाहिजे. आता दोघं पण मस्त गप्पा मारत असतात. पण जानू म्हणते, विश्वा तू आता जा, जयंत उठेल. तो म्हणतो, ठीक आहे जानू, पण काळजी घे, जास्त त्रास नको देऊ. जानू म्हणते, नाही विश्वा, आता त्याला वेडा केल्याशिवाय मी शांत नाही बसणार. व्यंकी घरी येतो आणि जयंतबद्दल सांगत असतो. तेवढ्यात श्रीनिवास येतो आणि सगळं ऐकतो. आता लक्ष्मी त्याच्याकडे रागाने बघत असते. रूममध्ये गेल्यानंतर तो म्हणतो, लक्ष्मी जयंतचीच इच्छा होती की मी कुणालाही सांगू नये. तो आता तिला समजवतो आणि लक्ष्मीलाही खरं वाटतं. ती बरं चला आता मी भावनाला फोन करते. ती नीलंबरी निवडून आली, ती भावनाला खूप त्रास देईल. आपण फोन केला की तिला बरं वाटेल. पण श्रीनिवास म्हणतो, लक्ष्मी तिला फोन नको करू. अगं तुला माहिती आहे ना, सिद्धू तिची किती काळजी घेतो आणि अशा वेळेस आपण फोन करणं ठीक नाही आहे. लक्ष्मी म्हणते, तुम्ही बरोबर बोलताय. विश्वा तर निघून जातो. जानू दार लावते पण पुन्हा बेल वाजते. जानू स्माईल करून डोळ्याने खुणवते. एक माणूस येतो आणि म्हणतो, जयंत सर आहे का. ती हो आहे ना, तुम्ही बसा, मी पाणी आणते. ती आता जयंतला आवाज देते आणि म्हणते, मी आलेचा. जानू त्यांना पाणी देते आणि म्हणते, अजून जयंत सर आले नाही का, काय माहिती का नाही आले, मी बघून येते. विना आणि लक्ष्मी काम करत असतात. तेवढ्यात बेल वाजते. लक्ष्मी म्हणते, बघते. विना म्हणते, आई थांबा मी बघते. तर एक माणूस आलेला असतो आणि म्हणतो, मला घर बघायचे. तेवढ्यात लक्ष्मी येते आणि म्हणते, तुम्हाला का घर बघायचं. विना म्हणते, आई त्यांना बघायचं तर बघू द्या ना. आता लक्ष्मी विचारत असते पण विना तिच्यापासून सगळं लपून ठेवते. लक्ष्मी त्याला म्हणते, तुम्ही बसा, मी पाणी आणते. ती आता आत जाते. विना त्याला विचारते, ठरलं का. तो मॅडम 70 लाखाला हे घर विकलं आहे. विना म्हणते, 70 लाख तो तुमच्याकडे आहे का, पण कॅश पाहिजे, लोन नको आहे. तेवढ्यात लक्ष्मी येते आणि त्याला लाडू देते. विना म्हणते, जा जा जा. आता तो माणूस निघून जातो. येते म्हणते, जयंत सर घरात नाही आहे. आता घाबरायचं नाटक करते आणि म्हणते, कुठे गेले असतील जयंत सर. तो मॅडम तुम्ही घाबरू नका, मी पण शोधू लागतो. ड्रम आडवा पडलेला असतो. जानू म्हणते, हा ड्रम इथे कसा आला. ती म्हणते, मी बघते. तो माणूस म्हणतो, थांबा मॅडम मी बघतो. तो आतमध्ये बघतो तर जयंत असतो. तो मॅडम इथेच सर. आता जानू एवढं काय नाटक करते आणि म्हणते, जयंत सर तुम्ही इथे कसा आलात. तो माणूस म्हणतो, मॅडम थांबा मी बाहेर काढतो. जयंतला बाहेर तर काढलं जातं पण जयंत जानूकडे बघत असतो. तुम्हाला काय वाटतं, खरंच जयंत बेशुद्ध पडला असेल की त्याला जानू आणि विश्वाचा प्लॅन कळाला असेल. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.